गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शर्यू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. आज बऱ्याच जाहिराती येतात ना. वक्ते व्हा, चांगलं बोलायला शिका, यासारखे क्रॅश कोर्स आपल्याला अनेक ठिकाणी त्याच्या जाहिराती दिसतात. पण वक्तृत्व ही एक साधना आहे आणि या साधनेच या महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट साधक प्राचार्य शिवाजीराव भोसले, त्यांची भाषणं आजही युट्यूबवर ऐकली जातात, त्याची पारायणं केली जातात. असे हे प्राचार्य शिवाजीराव भोसले, वक्ते, लेखक, एक उत्कृष्ट शिक्षक. त्यांनीच आपल्याला एका पुस्तकात वक्तृत्व म्हणजे काय, त्यासाठी काय करावं लागेल, त्यांनी स्वतः वक्तृत्वाची साधना कशी केली, हा सर्व अनुभव चित्रित केलाय. त्या पुस्तकाचं नाव आहे कथा वक्तृत्वाची. या संदर्भात बोलताना सर्वप्रथम प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की वक्तृत्व हा माझ्यापुरता एक अनुभव विषय. मी आजवर अनेकांची अनेक भाषणं ऐकली, तेवढीच भाषणं स्वतःही केली. बोलणे माझ्या वाट्याला आले आणि मी बोलण्याच्या वाट्याला गेलो. आपण सतत बोलत राहावे आणि बोलता बोलता जीवन सार्थकी लागावे असे मला लहानपणापासून वाटत असे. पण बोलायचे कोणाशी, बोलायचे कशासाठी, आणि कुणी आपलं ऐकूनच घेतलं नाही तर बोलायचं तरी कसं? माणसानं बोललंच पाहिजे का? कमीत कमी बोलणे करून माणसे सुखाने जगू शकतात हे दिसत असताना आपण बोलण्याच्या फंदात का पडावयाचे? गरजेपुरते बोलणे हे स्वाभाविक आहे, त्याहून अधिक बोलणे ही गरज आहे का? गोड्या पाण्यात स्नान होऊ शकते हे खरे, पण नदीत पोहणे, पाण्यात डुंबणे किंवा दूरची खाडी पोहत पार करणे या प्रक्रियांचे अस्तित्व उरतेच ना. जीवनशक्तीचे प्रकटीकरण अनेक माध्यमातून घडते. शब्दशक्ती हे जीवनशक्तीचे एक रूप नव्हे का? तिच्या अभिव्यक्तीला मर्यादा का पडाव्या? माझ्या मनात उद्भवणाऱ्या माझ्या प्रश्नांची उत्तर देण्याचं काम परिस्थिती करत होती. एक वक्ता कसा घडला त्याची धडपड ही वैखरीची वाट आपल्या समोर मांडत असताना, कथा वक्तृत्वाची सांगत असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले लिहितात की शालेय जीवनात इयत्तेमागून इयत्ता मागे पडत चालल्या होत्या. जाणीवेची व्याप्ती वाढत चालली होती. माध्यमिक शाळेसाठी मी कलेढोण आणि विटे ही गावं सोडून साताऱ्यात येऊन राहिलो होतो. 1940 ते 45 असा हा काळ असावा. सातारच्या गांधी मैदानावर तेव्हा अधूनमधून मोठ्या सभा भरत. ते दिवसही मंतरलेले होते. स्वराज्य, स्वातंत्र्य, मातृभूमी, देशभक्ती, स्वार्थत्याग अशा भावमूल्यांनी भारलेले होते. एके दिवशी एक सभा सायंकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत चालली. थोडा वेळ थांबण्याच्या तयारीने गेलेली मुलं सुद्धा मोठ्या माणसांच्या बरोबरीनं बसली. त्या दिवशीच्या सभेत मामासाहेब देवगिरीकर, नाग गोरे, बॅरिस्टर जमनादास मेहता, अण्णासाहेब लठ्ठे अशी काही मंडळी बोलली. यापैकी एकाही व्यक्तीला मी ओळखत नव्हतो, पण त्यांचे बोलणे मनाला भिडत होते. सातारच्या या गांधी मैदानावर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्र्यांचे एक भाषण मी ऐकले. मला ते पूर्णार्थाने कळले नाही, तरी ते ऐकून मी दिपून गेलो. विचारांची आणि शब्दांची ती रोषणाई माझ्या जीवनात एक दिवाळी निर्माण करून गेली. हळूहळू माझी श्रवणशक्ती बाळसे धरू लागली. माझी पावलं नकळत सभेच्या दिशेनं पडू लागली. प्राचार्य शिवाजीराव भोसले त्यांच्यातला वक्ता कसा घडत गेला, तो बालपणापासून कसा रुजत गेला हे सांगत असताना अनेक अनुभव आपल्यासमोर मांडतात. आणि ही अंतरीची उर्मी बाहेर येण्यासाठी कोणतं वातावरण सुपीक बनलं हे सांगत असताना ते लिहितात की पुण्यास येण्यापूर्वी कोल्हापूरच्या 1 वर्षाच्या वास्तव्य काळात माझ्या पदरी बरेच विचारधन पडलं. गारगोटीच्या मौनी विद्यापीठात असणाऱ्या आचार्य स ज भागवतांची प्रभावी भाषणं मी कोल्हापुरात ऐकली. आचार्य या संबोधनाला साजेशी उत्तुंगता त्यांच्या शैलीत होती. राजाराम कॉलेजचे प्राचार्य खर्डेकर आणि प्राध्यापक फडके हे उत्तम इंग्लिश वक्ते होते. त्यांनी माझ्या मनात इंग्लिश भाषा आणि वक्तृत्व याविषयी एक प्रकारची ओढ निर्माण केली. आपल्या आवडत्या वक्त्यांबद्दल लिहिताना प्राचार्य शिवाजीराव भोसले सांगतात, प्राध्यापक फडके आणि प्राध्यापक माटे या दोघांच्याही लिहिण्या बोलण्याचं मला आकर्षण होतं. प्राध्यापक माटे मला अधिक जवळचे वाटत, पण अभ्यास आणि अनुकरण या पातळीवर माझं मन दोघांच्याही पाऊलखुणांचा मागोवा घेत असे. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेत होतो त्या काळात काही उत्तम इंग्लिश भाषणं ऐकण्याची संधी मिळाली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, पंडित जवाहरलाल नेहरू, श्यामाप्रसाद मुखर्जी, बॅरिस्टर जयकर, जे कृष्णमूर्ती, सी.व्ही. रमन, एम.एन. रॉय यांची भाषणं मी लक्षपूर्वक ऐकली. एखादा वक्ता घडण्यापूर्वी तो चांगला श्रोता असावा लागतो. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी त्यांच्या बालवयापासूनच अनेक भाषणं ऐकली, ते मनात रुजवली. मग ते महाविद्यालयीन जीवन असो
वा त्यांचं पुण्यातील वास्तव्य असो, त्यांचा प्रत्येक दिवस हा ज्ञानाचा, शिक्षणाचा होता आणि पुढे त्यांच्यातील वक्ता घडत गेला. स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास यांच्यावर केलेली अनेक भाषणं संपूर्ण भारतभरात लोकप्रिय झाली. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की माझं बोलणं मी प्रसिद्धीसाठी केलं नाही. बोलण्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली खरं, पण मी बोललो तो माझ्याच मनाच्या समाधानासाठी. मी प्राध्यापक होण्याची आकांक्षा बाळगली आणि ती पुरी झाली. माझं सगळ्यात चांगलं बोलणं माझ्या वर्गात घडलं. घरात वाचन घडे. कॉलेजच्या वाटेने जाता जाता विषयाचं मनन करता यावं म्हणून मी पायी जात असे. चालणे ही माझी सवय आहे, छंद आहे. चालता चालता बरेच काही सुचते, आठवते. हा माझा 40 वर्षाचा अनुभव आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की वक्तृत्व ही शेवटी मनाच्या मळ्यात केलेली शब्दांची आणि विचारांची पेरणी असते, रुजवण असते. जे अभ्यासपूर्वक आणि मनोभावे बोलत राहतात त्यांच्यावर वक्तृत्व लक्ष्मी प्रसन्न होतेच. वक्तृत्वाच्या अनेक पायऱ्या आहेत. पहिली पायरी चांगलं ऐकणं आणि दुसरी पायरी आहे सतत वाचन व लेखन. हे किती महत्वाचे आहेत हे अनेक उदाहरणातून प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्याला पटवून देतात. त्या पुस्तकाचं नाव आहे कथा वक्तृत्वाची. जे वाचलंच पाहिजे असं नाही, तर त्याची पारायण केली पाहिजे. आपल्याला खूप छान बोलता आणि विचार करता येईल त्या पुस्तकामुळं. त्या पुस्तकाचं नाव आहे कथा वक्तृत्वाची. प्राचार्य शिवाजीराव भोसले लिखित हे पुस्तक म्हणजे वैखरीची वाट आहे, वाणीचा विलास आहे, शब्दांची पखरण आहे. आणि हा शब्दभक्ती योग कसा घडतो हे सांगत असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले लिहितात, वक्तृत्व ही एका अर्थाने शब्दांची श्रीमंती असते. ती सहज प्राप्त नसते, जोडावी लागते. बहुतेक भाषांच्या आणि विशेषतः इंग्लिशच्या प्रातिनिधिक शब्दकोशात सुमारे 50,000 शब्द आढळतात. हे सर्व शब्द कुणाकडून वापरले जात नाहीत, पण ज्यांच्या लिहिण्या बोलण्यात जास्तीत जास्त शब्द येतात ते शब्द श्रीमंत. मिल्टन या महाकवीच्या एकूण साहित्य रचनेत 8,000 शब्दांचं उपयोजन घडलंय. शेक्सपियरची शब्दसंपदा 15,000च्या घरात पोहोचली होती. माणसं पदव्या संपादन करतात, जन्मभर वाचन, चिंतन, लेखन करतात, भाषणामागून भाषणं करतात, पण अगदी मर्यादित शब्दसंभार घेऊन आपला सारा साहित्य संसार ती करतात. असं का घडावं? माणसांना शब्दांचा छंद नसतो, ध्यास नसतो, ओढ नसते. शब्द शोधावे लागतात, मनात साठवावे लागतात, वारंवार आठवावे लागतात. ज्यांनी हे शब्द साधन केलं त्यांची चरित्रे उद्बोधक वाटतात. अमेरिकेचा भाग्यविधाता अब्राहम लिंकन उभ्या आयुष्यात 12 महिने सुद्धा शाळेत गेला नाही. त्याचे वडील सुतारकाम करीत, त्याची आई घरकाम करीत असे. त्याचे मित्र मजूर, कामगार आणि व्यापारी होते. पण त्याने सत्संगाचा एक मार्ग शोधून काढला. चांगल्या ग्रंथांशी त्याने सोबत केली. अनेक त्याचे कवी मित्र झाले. डेमोस्थेनेस नावाचा जागतिक कीर्तीचा एक वक्ता होऊन गेला. आपल्या भाषेला वळण लागावं, ती संस्कारित व्हावी म्हणून त्याने एक विख्यात इतिहास ग्रंथ 8 वेळा अक्षरशः उतरून काढला. थुसिडिडीज हा लेखकाचा हा ग्रंथ होता. या ग्रंथातील भाषा डेमोस्थेनेसला एवढी आवडली की त्याने त्याची पारायण केली. एवढ्याने त्याचं समाधान होईना. शेवटी त्याने बैठक मारून ते पुस्तक स्वतःच्या हस्ताक्षरात 8 वेळा गिरवलं, मस्तकी धरून ते मिरवलं. या उपासनेने त्याला एवढं बळ दिलं, हा शब्दभक्ती योग त्याला वक्तृत्वाच्या शिखरावर घेऊन गेला. यासारखी अनेक उदाहरणं देत हे वक्तृत्व शिखर कसं गाठावं याच्या अनेक पायऱ्याही या पुस्तकात आपल्याला प्राचार्य शिवाजीराव भोसले त्या पायऱ्यांची ओळख करून देतात, अनुभव विश्व उघड करतात. वक्तृत्वाची कथा सांगत असताना चांगलं बोलावं कसं हा परिपाठ ते आपल्याला या पुस्तकातून घालून देतात. मित्रो, आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.